नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण. आजच्या व्हिडिओमध्ये उसाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होत असतो, उसाचा रस कोणी नाही प्यायला पाहिजे, उसाचा रस जास्तीत जास्त किती प्यायला पाहिजे, बर्फ टाकून प्यायला पाहिजे का नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं डायबिटीज असणाऱ्यांनी उसाचा रस प्यायला पाहिजे का नाही, तसेच किडनी स्टोन असल्यावर उसाच्या रसाचा परिणाम आपल्या शरीरावर किंवा किडनी स्टोनवर काय होत असतो, तसेच उसाचा रस कोणी कोणी नाही प्यायला पाहिजे आणि याचे काय साईड इफेक्ट्स आहेत याबद्दलची डिटेल माहिती बघणार आहोत. आता इंडियाची कोल्ड्रिंक जरी म्हटलं उसाच्या रसाला तरी काहीच वावगं ठरणार नाही. उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त उसाचा रस पिला जातो. कडक उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी सुद्धा उसाच्या रसाचा उपयोग केला जातो. हीट स्ट्रोक पासून वाचवण्याचं काम सुद्धा उसाचा रस करू शकतो. एकदम कडक उन्हामधून आल्यानंतर उसाचा रस पिल्यामुळे जे काही शरीराला शांती मिळत असते, तशा प्रकारची शांती तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुसऱ्या कशापासूनच मिळवू शकत नाहीत. एवढंच नाही तर आयुर्वेदानुसार कावीळ झालेल्या व्यक्तींना तसेच युरिन संबंधित काही प्रॉब्लेम असतील तर उसाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. उसाच्या रसामध्ये असे अनेक घटक आहेत ज्यामुळे आपल्याला फायदे होत असतात. मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, ज्यामुळे ओव्हरऑल आपल्या शरीराला फायदे होत असतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिसर्चनुसार उसामध्ये 70 ते 75% पाणी असतं, 10 ते 12% नॅचरल शुगर म्हणजे सुक्रोज असते आणि एक 10 ते 15% फायबर असतात. म्हणून उसाचा रस पिल्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. सगळ्यात पहिला फायदा सांगता येईल तो म्हणजे डायजेशन चांगलं होतं. डायजेशनच्या अनेक समस्या असतात, कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, गॅस होणे, अशा प्रकारच्या जर समस्या असतील, दररोज एक ग्लास जरी पिला तरी या समस्या भरपूर प्रमाणात कमी होऊ शकतात. 2 नंबरचा फायदा आहे हायड्रेट राहण्यास मदत मिळत असते. कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला सतत तहान लागल्यासारखं वाटत असतं, खूप जास्त पाणी प्यावं असं वाटत असतं. अशामध्ये जर उसाचा रस पिला तर यामुळे आपलं शरीर इंटरनली हायड्रेट राहण्याचं काम करत असतं. यामुळे आपल्याला जास्त तहान लागत नाही, म्हणजेच तहान भागवण्याचं काम उसाचा रस करतं असं तुम्ही म्हणू शकता. इम्युनिटी बुस्टर आहे. उसामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण असल्यामुळे तसेच पोषक घटकांचा भांडार उसाचा रस असल्यामुळे आपली इम्युनिटी वाढण्याचं काम होत असतं. स्पेशली बदलत्या सीझननुसार इम्युनिटीचा खूप जास्त प्रॉब्लेम होत असतो किंवा आपल्याला सर्दी खोकल्यासारखे आजार होऊ शकतात. अशा आजारापासून उसाचा रस आपलं प्रोटेक्शन करू शकता असं तुम्ही म्हणू शकता. मेटाबॉलिझम चांगलं होतं. ज्यांचं पचन वगैरे व्यवस्थित होत नाही अशांनी जरी उसाचा रस पिला तर मेटाबॉलिझम स्ट्रॉंग होण्यास मदत मिळत असते. याच सोबत आपली स्किन हेल्दी राहण्यास मदत मिळत असते. उसामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे तसेच अँटीऑक्सिडंटचं प्रमाण असल्यामुळे आपल्या स्किनला खूप जास्त फायदा होतो. ज्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त रिंकल्स आलेले आहेत, पिंपल्स येत असतात किंवा चेहरा डल वाटत असतो, अशांनी उसाचा रस नक्कीच प्यायला पाहिजे. यामुळे तुमच्या त्वचेला एक फ्रेशनेस मिळत असतो किंवा तुमची त्वचा उठून दिसत असते असं तुम्ही म्हणू शकता. एवढंच नाही तर आयुर्वेदामध्ये तर असं सांगितलेलं आहे की उसाचा रस स्पेशली कावीळमध्ये आणि ज्यांना युरिन संबंधित समस्या असतील अशांनी नक्कीच प्यायला पाहिजे. यासोबत सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे किडनी स्टोनवर काय परिणाम होतो. उसामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण कमी करणारे घटक असतात. यामुळे किडनी स्टोन कमी होण्यास किंवा किडनी स्टोन न होण्यास उसाचा रस खूप जास्त परिणामकारक ठरू शकतो. जर तुम्हाला छोटे मोठे किडनी स्टोन असतील, म्हणजेच 5 mm च्या खालचे जर किडनी स्टोन असतील तर ते विरघळून सुद्धा जाऊ शकतात. एवढी ताकद, एवढी पॉवर उसाच्या रसामध्ये आहे. म्हणून ज्यांना किडनी स्टोन आहे अशांनी उसाचा रस प्यायला पाहिजे. यामुळे किडनी स्टोन विरघळून जाण्यास मदत मिळत असते आणि ज्यांना किडनी स्टोनची रिस्क आहे अशांनी जर पिले तर त्यांना कधी किडनी स्टोन होणारच नाही. कारण किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण आहे आपल्या शरीरामध्ये पाणी कमी होणे आणि उसाचा रस ही कमतरता भागून काढत असतं. तसेच ऑक्झॅलेटचं प्रमाण कमी असल्यामुळे किडनी स्टोन सुद्धा होत नाहीत. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे शुगर असणाऱ्यांनी प्यायला पाहिजे का नाही. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की उसाच्या रसामध्ये 10 ते 12% नॅचरल शुगर म्हणजेच सुक्रोज आहे. जर आता तुम्ही ज्यांना डायबिटीज आहे अशांनी जर उसाचा रस पिला तर यामुळे आपली शुगर वाढू शकते. म्हणून ज्यांना डायबिटीज आहे अशांनी उसाचा रस कमी प्रमाणात प्यायला पाहिजे. कारण यामुळे इन्स्टंटली आपली शुगर स्पाइक होऊ शकते किंवा वाढू शकते. म्हणून ज्यांना डायबिटीज आहे अशांनी मात्र कमी प्रमाणात उसाचा रस प्यायला पाहिजे. आता उसाचा रस दिवसभरामध्ये किती प्यायला पाहिजे तर जास्तीत जास्त 1 ते 2 ग्लास प्यायला पाहिजे. एवढ्याच प्रमाणात प्यायला पाहिजे, नाहीतर साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. जास्त रस पिल्यामुळे कोणते साईड इफेक्ट होतात हे आपण पुढे बघणारच आहोत. त्या अगोदर बघूया की उसाच्या रसामध्ये बर्फ टाकून पिऊ शकतो का. हो, तुम्ही बर्फ टाकून नक्कीच प्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही उन्हातून आलेले असता आणि जेव्हा बर्फ टाकून उसाचा रस पितो तेव्हा आपल्याला लगेच किंवा इन्स्टंटली आपल्याला एक थंडगारपणा मिळत असतो आपल्या शरीराला आणि यामुळे आपण रिलॅक्स होत असतो. म्हणून बर्फ टाकून तुम्ही पिऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उसाचा रस कोणी नाही प्यायला पाहिजे. सगळ्यात पहिले आहेत
ज्यांना शुगर आहे, जर तुमची शुगर खूप जास्त असेल, आउट ऑफ कंट्रोल असेल, तर उसाचा रस शक्यतो टाळायला पाहिजे. जर खूपच इच्छा होत असेल, शुगर पण कंट्रोलमध्ये असेल, तर कमी प्रमाणात आपण उसाचा रस प्यायला पाहिजे. 2 नंबरचे आहेत ज्यांचं वजन वाढत आहे किंवा ज्यांना वजन वाढूच नाही असं वाटत आहे, अशांनी सुद्धा उसाचा रस नाही प्यायला पाहिजे. कारण 10 ते 12% शुगरचं प्रमाण असल्यामुळे शुगरमुळे खूप लवकर वजन वाढत असतं. म्हणून उसाचा रस, ज्यांची इच्छा आहे त्यांचं वजन नाही वाढायला पाहिजे, अशांनी सुद्धा उसाचा रस नाही प्यायला पाहिजे. त्यानंतर आहे दातांच्या काही समस्या असतील तर उसाच्या रसामुळे आपल्याला दातांचे प्रॉब्लेम जाणू शकतात, सेन्सिटिव्हिटी वाढत असते किंवा तोंडाच्या इतरही समस्या जाणू शकतात. या कारणामुळे उसाचा रस आपण सुद्धा किंवा ज्यांना ओरल प्रॉब्लेम आहेत त्यांनी सुद्धा टाळायला पाहिजे. तर आता याचे साईड इफेक्ट्स काय आहेत? तसं बघायला गेलं तर उसाचे असे स्पेशली कोणते साईड इफेक्ट्स नाहीत किंवा नुकसान नाहीत, परंतु हे काही साईड इफेक्ट सांगता येतील. उसाचा रस जास्त प्रमाणात पिल्यामुळे वजन वाढू शकतं, कारण शुगरमुळे आपलं वजन वाढत असतं. तर ज्यांना वजन कंट्रोल करायचं आहे त्यांनी जर उसाचा रस पिला तर तुमचं वजन वाढू शकतं. त्यानंतर शुगर असणाऱ्यांनी उसाचा रस पिला तर त्यांची इन्स्टंटली शुगर स्पाइक होऊ शकते. म्हणून शुगर असणाऱ्यांनी जर पिला तर त्यांची शुगर वाढू शकते, हे एक नुकसान आहे. त्यानंतर ज्यांना ओरलच्या समस्या आहेत अशांनी जर उसाचा रस पिला तर ओरलचे प्रॉब्लेम वाढत असतात. तुमचे दात खराब असतील तर अजून खराब होऊ शकतात, कारण शुगरमुळे थोड्याफार प्रमाणात जर कॅव्हिटीज लागलेली असेल किंवा कीड झालेली असेल दातांना तर ती वाढू शकते. या कारणामुळे आपण सुद्धा उसाचा रस टाळायला पाहिजे. तसेच डायजेशन खराब होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की थोड्या वेळापूर्वी तर उसाचा रस पिल्यामुळे डायजेशन चांगलं होतं म्हटलं, आणि आता तर मी डायजेशन खराब होईल म्हणतो. याचं कारण म्हणजे कोणतीही वस्तू गरजेपेक्षा जास्त घेतली तर त्याचं नुकसान होतं. हा साधा निसर्गाचा नियम आहे. त्याच नियमाप्रमाणे जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त उसाचा रस पिला तर तुमचं पोट सुद्धा खराब होऊ शकतं, डायजेशन खराब होऊ शकतं. म्हणून हे काही साईड इफेक्ट सांगता येतील. आणि इतर कोणता व्हिडिओ बघायचा असेल तरी पण कॉमेंट करून सांगा, त्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न